क्वेश्चन है JEE 2019 का और 10th अप्रैल। क्वेश्चन है लिमिट एज एक्सटेंड्स टू 1। व्हाट? लिमिट एज एक्सटेंड्स टू 1 इन ब्रैकेट कितना x स्क्वायर माइनस ax प्लस b अपॉन x माइनस 1 इज इक्वल टू कितना बच्चों 5। बट लिमिट कुठे चाललंय x टेन्स टू 1 ला। जेव्हा आपण याच्यात 1 सबस्टिट्यूट करू तर इक्वेशन काय होईल 1 मायनस a प्लस b आणि जो आपण तो 0 आहे तो इकडे जो मल्टिप्लाय होईल म्हणजे इज इक्वल टू काय भेट तुम्हाला 0। हे मिळाली तुम्हाला कंडिशन नंबर फर्स्ट। बट आपल्याला माहिती आहे आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहे 0/0। काय व्हॅल्यू भेटणार आहे 0/0। 0/0 भेटणार म्हणजे कोणता रूल वापरणार आपण एल हॉस्पिटल रूल। तर लिमिट ऍज x टेन्स टू 1 x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती मुलांना 2x मायनस ax चं डिफरन्शिएशन किती a अपॉन x माइनस 1 चं डिफरन्शिएशन किती 1 बरोबर आहे। बट इज इक्वल्स टू कितना दिया आपने को 5। त्यांनी डायरेक्टली सांगितलं तुम्ही जरा यावर सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू किती भेटणार आहे 5। मग x इज इक्वल्स टू 1 सबस्टिट्यूट करा म्हणजे इक्वेशन काय होईल 2 into 1 मायनस a इज इक्वल्स टू 5। हा 2 इकडे येऊन काय होणार आहे मायनस तर मायनस a इज इक्वल्स टू 5 मायनस 2 म्हणजे किती व्हॅल्यू भेटली तुम्हाला 3। तर a ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना -3। a ची व्हॅल्यू -3 ची भेटलेली ती कोणत्या इक्वेशन नंबर मध्ये फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करणार तर 1 + 3 + b इज इक्वल्स टू 0। तर b ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना -4 आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती a + b तर a + b इज इक्वल्स टू -3 -4 इज इक्वल्स टू व्हॉट -7। तो कोणता ऑप्शन भेटला ऑप्शन सी। ही स्ट्रॅटेजी आहे अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची। तर ही स्ट्रॅटेजी समजून घ्या खूप सोपे प्रश्न असतात। सर बोल तर आपण ते एल हॉस्पिटल कसं काय लावलं कुठे तर तिथे ते 0/0 आहे ते कसं काय माहिती? आपल्याला माहिती आहे एक व्हॅल्यू एक्झिस्ट होती। हॅलो येस सर। एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते याला हॉस्पिटल रूल अप्लाय केलं आपल्याला सोल्युशन भेटतं त्याचं। येस सर। तर डिरेक्टली ती स्ट्रॅटेजी असते की याच्यामध्ये हॉस्पिटलच वापरतो आपल्याला एक व्हॅल्यू भेटते ती इक्वेशन मध्ये टाकायची तिथून सेकंड व्हॅल्यू भेटते। अशा टाइपचे खूप सारे ओके। क्वेश्चन्स येतील तुम्हाला तर हे लक्षात ठेवा फक्त। येस ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे JEE 2019 एंड क्वेश्चन पूछा गया है 8 अप्रैल को। क्वेश्चन है लिमिट एज x टेंड्स टू 0 ऑफ sin square x upon √2 minus under root of 1 plus cos x is equals to फर्स्ट ऑप्शन है 4√2 बी ऑप्शन है √2 ऑप्शन सी है 2√2 एंड ऑप्शन डी है बच्चों 4। चलो ट्राई करना है सबने फास्ट जल्दी। गिवन है लिमिट एज x टेंड्स टू 0 ऑफ sin square x अपॉन √2 माइनस इसका डिफरेंशिएशन इसको डिफरेंशिएट नहीं करना इसका फॉर्मूला मालूम है आप सबको क्या फॉर्मूला अंडर रूट ऑफ 2 sin square x/2 then limit as x tends to 0 of sin square x अपॉन अंडर रूट 2 माइनस इसका रूट निकालो तो हो जाएगा √2 इंटू साइन x/2 कितना हो जाएगा 1 माइनस सॉरी फॉर्मूला गलत लिखा अपन ने यहाँ पे cos स्क्वायर है क्योंकि प्लस साइन है ना तो प्लस के लिए फॉर्मूला क्या रहता है cos स्क्वायर x/2। यहाँ पे क्या आएगा cos स्क्वायर x/2 बराबर है। तो cos स्क्वायर का अंडर रूट कितना आएगा cos x/2। ठीक है फॉर्मूला याद रखना सबने 1 प्लस cos थीटा इज इक्वल्स टू 2 cos स्क्वायर थीटा/2। नेक्स्ट अब दोनों में से कॉमन क्या निकलता है बच्चों √2 तो इक्वेशन बनेगी अपनी लिमिट एज x टेंड्स टू 0 sin स्क्वायर x
डिनॉमिनेटर मधनं काय कॉमन निघतो √2, ब्रॅकेट मध्ये करेल 1 मायनस कॉस एक्स बाय 2. आता फॉर्म्युला 1 मायनस कॉस एक्स चा फॉर्म्युला काय असतो 2 साइन स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तो फॉर्म्युला यूज करो. लिमिट एज x टेंड्स टू 0 ऑफ साइन स्क्वेअर x अपॉन √2 इन ब्रैकेट. इसका फॉर्मूला बनेगा 2 साइन स्क्वायर x बाय 2. अब इसमें से कॉमन क्या कांस्टेंट टर्म निकालो बाहर 1 अपॉन 2 √2. दोनों की डिग्री कितनी बच्चों 2. डिवाइडिंग न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय x स्क्वायर. तो दोनों का स्क्वायर कॉमन निकालो बच्चों. कॉमन जब निकालोगे तब क्या हो जाएगा साइन एक्स बाय 2 अपॉन एक्स और उसका स्क्वायर. अभी डिनोमिनेटर में एडजस्टमेंट करनी किसकी हाफ की. अगर हाफ से आप डिवाइड कर रहे हो तो हाफ से क्या करना पड़ेगा बच्चों आपको मल्टीप्लाई. बराबर है. उसका स्क्वायर निकल के बाहर कितना हो जाएगा 1/4. तो इक्वेशन देखेंगे 1 अपॉन 2 √2. तो ये 1/4 है तो वो कितना हो जाएगा ऊपर जाके उसका स्क्वायर. तो 1/2 का स्क्वायर कितना हो जाएगा 1/2 का स्क्वायर हो जाएगा. इक्वेशन बराबर है ना आपकी. √2 कॉमन निकाला. सर बोल बेटा. सर ते एक 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 4 पाहिजे. वेरी गुड बेटा वेरी गुड. 1/4 तो 1/4 से डिवाइड एंड 1/4 से मल्टीप्लाई. वेरी गुड. तो ये 4 का स्क्वायर ऊपर जाके कितना होगा बेटा 16. तो ये कितना 2 1 जा 8 जा. तो 8 को क्या लिख सकते हो आप 4 इंटू √2 इंटू √2 अपॉन √2. तो √2 गेट कैंसल. तो आंसर क्या मिलेगा बेटा 4 √2. वेरी गुड बेटा. ऑप्शन ए इज योर फाइनल सोल्यूशन. वेरी गुड. एल हॉस्पिटलने करायचं का तू सांग. हाच क्वेश्चन एल हॉस्पिटलने करायचं का बेटा वैष्णवी. हां येस सर. ओके हे बघ क्वेश्चन काय दिलेला बेटा तुला. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ साइन स्क्वेअर x अपॉन √2 मायनस अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स. मग मला सांग बेटा साइन स्क्वेअर एक्सचं डिफरन्शिएशन काय स्टार रेज टू पॉवर n प्रॉपर्टी लागेल. तर स्टार रेज टू पॉवर n प्रॉपर्टी काय असते n इंटू स्टार रेज टू पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. बरोबर आहे. मग 2 समोर येईल 2 टाइम्स साइन एक्स. तर स्टार कोण झाला तुझा साइन एक्स. साइन एक्सचं डिफरन्शिएशन किती बेटा कॉस एक्स अपॉन √2 चं डिफरन्शिएशन किती बेटा 0 कॉन्स्टंट टर्म आहे मायनस रूटचं डिफरन्शिएशन काय सांगितलेलं आहे रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 चं डिफरन्शिएशन 0 आणि कॉस एक्स चं डिफरन्शिएशन किती बेटा मायनस साइन एक्स. बरोबर आहे. मग मायनस मायनस प्लस होईल. मग इक्वेशन कशी दिसेल 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. तो साइन एक्स गेट कॅन्सल. तर x च्या ठिकाणी किती बेटा सबस्टिट्यूट करायचे 0 0 सबस्टिट्यूट केला 2 इंटू कॉस 0 इज 1 इंटू अंडर रूट ऑफ कॉस 0 इज 1 1 प्लस 1 इज 2 √2. तर फायनल सोल्यूशन किती आलं आपलं 2 सर सॉरी 2 टाइम्स रूट रहता है ना. हाँ वेरी गुड बेटा. रूट स्टार का डिफरेंशिएशन कितना रहता 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ स्टार. तो वो भी 2 ऊपर चला जाएगा. बराबर है गुड. तो 2 टू कितना 4 और ये कितना आ जाएगा √2. तो फाइनल आंसर कितना आपका 4 √2. कोई भी मेथड से करो वी गेट सेम सॉल्यूशन. नेक्स्ट क्वेश्चन है जेई 2019 का ही है और पूछा गया 11th जान को. एग्जांपल है लिमिट एज x टेंड्स टू 0 लिमिट एज x टेंड्स टू 0 x into cot of 4x x into cot of 4x upon sin square x into cot square 2x is equals to what. फर्स्ट ऑप्शन है 0 बी ऑप्शन है 2 सी ऑप्शन है 4 एंड डी ऑप्शन है बच्चों 1. चलो ट्राई इट. बहुत इजी क्वेश्चन. अभी इसमें क्या करोगे आप सगळ्यात सोपी गोष्ट करायची. आपल्याला फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन आणि साइन माहित आहे तर पहिले त्याला तसं कन्वर्ट करायचं. x इंटू कॉट ला टॅन मध्ये कन्वर्ट कसं करणार इंटू 1 अपॉन टॅन 4x. बरोबर आहे इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स ऍज इट इज
but 1 upon cot is tan square 2x is what? Tan square 2x. आता याला प्रॉपर लिहा. मग लिमिट as x tends to 0 of x into tan square 2x upon tan 4x into sin square x. बघा बरं का डिग्री किती झाली? डिग्री कन्वर्ट झाली 3. हे बघा इथे पॉवर किती 1 आणि सर याचा डी power आलं. किती 3. ओके बेटा. डिवाइडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय एक्स क्यूब. एक्स क्यूब ने डिवाइड करावं लागेल. याला x, याला x स्क्वेअर, याला x, याला x स्क्वेअर. आता फक्त ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. आता ऍडजस्टमेंट कशी करणार? प्रॉपरली ऍडजस्टमेंट करा फक्त. इथे 4 ने डिवाइड, 4 ने मल्टिप्लाय. इथे तर काही करायची गरज नाही. यांचा जर स्क्वेअर बाहेर काढला आपण, या दोघांचा जर स्क्वेअर जर कॉमन काढला तर ऍडजस्टमेंट कशाची करावं लागेल? 2 ची. 2 ने डिवाइड केलं तर 2 ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय. झाली ऍडजस्टमेंट. एक्स एक्स गेट कॅन्सल. याची पण ऍडजस्टमेंट झाली आणि याचा स्क्वेअर जर कॉमन काढला आपण तर याची पण ऍडजस्टमेंट झाली. मग काय झालं उत्तर सांगा? 2 चा स्क्वेअर बाहेर येऊन काय होईल? 4 आणि tan स्टार अपॉन स्टार इज 1. नंतर 4 into tan स्टार अपॉन स्टार इज 1 आणि sin स्टार अपॉन स्टार इज 1. म्हणजे फायनल सोल्युशन काय भेटलं? 4 4 गेट कॅन्सल. ऑप्शन इज 1 आणि ऑप्शन 1 मग कशामध्ये? ऑप्शन डी मध्ये. आर यू गेटिंग एव्हरीवन? नेक्स्ट एक्झाम्पल आहे जेई 2019 का ही आहे आणि 12th जान. एग्जाम्पल है लिमिट एज x tends to pi by 4 in bracket cot cube x minus tan x upon cos in bracket x plus pi by 4. cos in bracket x plus pi by 4 is फर्स्ट ऑप्शन है 4, सेकंड ऑप्शन है 4 रूट 2, ऑप्शन सी है 8 रूट 2, ऑप्शन डी है 8. राइट. इस एग्जांपल में करना क्या है वो समझ लो पहले. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट cot cube x minus tan x upon cos in bracket x plus pi by 4. ऐसे एग्जांपल गिवन है आपको. तभी इसमें क्या कर सकते हो आप? सबसे पहली चीज cot cube x को क्या लिख सकते हो आप? cot cube x को क्या लिख सकते हो आप बच्चों? 1 upon tan cube x minus tan x upon cos of a plus b का फॉर्मूला क्या रहता है बच्चों? cos a into cos b minus sin a into sin b. नेक्स्ट इसके बाद इसका क्रॉस मल्टीप्लिकेशन करो बच्चों. क्या हो जाएगी इक्वेशन? न्यूमरेटर 1 माइनस tan रेज टू पावर किती 4x अपॉन tan क्यूब x आणि cos पाय बाय 4 आणि sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते? 1/√2. त्याला बाहेर काढा. 1/√2 ला जर बाहेर काढलं तर ब्रॅकेट मध्ये करायला मुलांना cos x minus sin x. नेक्स्ट अब 1 ला कसं लिहू शकतो आपण? 1 चा स्क्वेअर मायनस tan रेज टू पॉवर 4 ला कसं लिहिणार? tan स्क्वेअर x चा स्क्वेअर अपॉन tan क्यूब x into 1 upon root 2 in bracket cos x minus sin x. नेक्स्ट ऊपर फॉर्मूला बन जाएगा a स्क्वायर माइनस बी स्क्वायर. क्या रहता फॉर्मूला? इन फर्स्ट ब्रैकेट a प्लस बी इन सेकंड ब्रैकेट a माइनस बी म्हणजे काय भेटेल? 1 माइनस tan स्क्वेअर x अपॉन tan क्यूब x अपॉन tan क्यूब x into 1 upon root 2 in bracket cos x minus sin x. अब इसके बाद आपको फिर से एक फॉर्मूला मालूम है ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. क्या फॉर्मूला रहता है? ए प्लस बी म्हणजे इथे इक्वेशन होईल 1 प्लस tan स्क्वेअर x into 1 माइनस tan x into 1 plus tan x upon tan cube x
इंटू 1/2√2 इन ब्रॅकेट cos x मायनस sin x. बट मला सांगा tan ला काय लिहू शकतो आपण sin x अपॉन cos x. काय लिहू शकतो आपण त्याला sin x अपॉन cos x. तर इक्वेशन होईल 1 प्लस tan स्क्वेअर x इन फर्स्ट ब्रॅकेट 1 प्लस tan x आणि tan x ला कसं लिहितो sin x अपॉन cos x. म्हणजे इक्वेशन कशी होईल cos x मायनस sin x अपॉन cos x अपॉन काय cos x इंटू tan cube x इंटू 1/2√2 in bracket cos x minus sin x. तो cos x minus sin x bracket get cancel. But limit as x tends to क्या बच्चों limit as x tends to pi by 4. आता pi by 4 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर मला सांगा इक्वेशन काय होईल इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर 1 प्लस 1 का स्क्वेअर इंटू 1 प्लस 1 अपॉन cos pi by 4 is 1/√2 इंटू tan pi by 4 is 1 और 1 का क्यूब कितना रहेगा 1 इंटू 1/2√2. तर इथे इक्वेशन काय होईल सांगा मुलांनो 2 इंटू 2 अपॉन के अपॉन ऊपर चली जाएगी तो क्या आ जाएगा 2√2 इंटू √2. तो इक्वेशन होईल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू ये फिर से कितना बन जाएगा बच्चों √2 इंटू √2 इज √2 इंटू √2 इज 2. कहीं पे कोई सर ते 2√2 नाही सर √2च आहे ना. फक्त √2 आहे का येस सर. ओके मी 2 एक्स्ट्रा ते 2x. ओके ओके म्हणजे ते √2च राहील मग एकच √2 राहील ना मग आलं उत्तर इंटू √2 म्हणजेच 8√2. कोणचा ऑप्शन आहे 8√2 ऑप्शन सी. ही आहे स्ट्रॅटेजी. हा काय म्हणणं होतं तुमचं वरती तुम्ही ते 2√2 मल्टिप्लाय केलं. ओके कुठं इथे एक्स्ट्रा वाला घेतला ते इथे 2 खालची लाईन आता आता बरोबर आहे येस सर सर हे आता बरोबर. हा आता स्क्रीन मधलं खालची line. आता मग इथनं काय गेलं √2 पण गेला √2 इंटू √2 इज 2. आता 8 येईल. हा बरोबर गुड. जो ऑप्शन कोणता पाहिजे ऑप्शन डी. गुड बेटा. ते होतं जागा कमी आहे ना मग ते लिहिण्यामध्ये कुठे काय लिहिलं ते गडबडीमध्ये होऊन जातं. ठीक आहे गुड. लास्ट एक्झाम्पल JW 2019 9th Jan. Question is limit as y tends to 0 under root of 1 plus under root of 1 plus y raised to power 4 minus root 2 upon y raised to power 4 is equals to first option है 1/4√2. second option है 1/2√2 in bracket √2 plus 1. C option है 1/2√2 and option D है does not exist. अब y is equals to 0 डाल के देखो तो क्या मिलेगा आपको √2 माइनस √2 तो 0/0 फॉर्म है. तो रूट स्टार का डिफरेंशिएशन क्या बोला बच्चों मैंने 1/2 टाइम्स अंडर रूट ऑफ स्टार तो 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस y रेज़ टू पावर 4 इंटू डेरिवेटिव ऑफ दिस 1 का डिफरेंशिएशन 0 फिर से उसका डिफरेंशिएशन तो 1/2 अंडर रूट ऑफ 1 प्लस y रेज़ टू पावर 4 इंटू डेरिवेटिव ऑफ दिस 1 का डिफरेंशिएशन 0 है और y रेज़ टू पावर 4 का डिफरेंशिएशन 4 सामने आएगा उसमें से एक माइनस अपॉन y रेज़ टू पावर 4 से डिफरेंशिएशन कितनी 4 इंटू वाई क्यूब. तो यहाँ पे क्या क्या कैंसिल हो जाएगा 4 इंटू वाई क्यूब गेट कैंसिल. लेकिन y की जगह पे क्या सब्स्टिट्यूशन करना बच्चों 0 तो 0 सब्स्टिट्यूट कर दो. यहाँ पे जब 0 सब्स्टिट्यूट करोगे तो क्या मिलेगा 1/2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 इज 1 इंटू 1/2 टाइम्स यहाँ पे अगर सब्स्टिट्यूट करते तो 1 ही रहेगा तो वो हो जाएगा 1/2 टू 4 तो 4√2. कौन सा ऑप्शन है ऑप्शन ए.